नमस्कार मित्रांनो, मी हेमंत आणि आपण पाहताय धक्काबुक्की. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला अतिशय गंभीर समस्येची चर्चा करायची आहे. स्वयंपाकघरातील गॅस हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. त्याशिवाय घरात अन्न बनवणं हे अतिशय अवघड आहे. त्यासोबतच गॅस वापराची आपल्याला प्रचंड सवय झालेली आहे. त्यामुळेच गॅसचे इतर पर्याय वापरण्याचा आपण फारसा विचार देखील करत नाही. पण सध्या अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण असं जे युद्ध चालू आहे, त्यामुळे आपल्या देशात एकूणच इंधनाची अतिशय गंभीर परिस्थिती बनत चाललेली आहे. सरकार म्हणतंय की सर्व काही सुरळीत आहे, नागरिकांना घाबरण्याचं काहीही कारण नाही. काल हरदीप पुरी यांनी संसदेत सांगितलं की उत्पादन कमी झालेलं नाहीये, तर मागणी वाढलेली आहे. लोक भीतीने घाबरून जास्त सिलेंडर्स बुक करतायत किंवा जास्तीचं इंधन भरून घेत आहेत, पण देशातलं उत्पादन काही कमी झालेलं नाहीये. पण जर सत्य परिस्थिती आपण पाहिली, आपण अनुभवली सुद्धा असेल, तर ती आपल्याला वेगळीच दिसून येते. मुळात आपण या मागचे काही डिटेल्स बघूया. भारतात दरवर्षी जवळपास 240 कोटी सिलेंडर्सची आवश्यकता भासते. 240 कोटी सिलेंडर्स म्हणजेच दररोज जवळपास 60 ते 65 लाख सिलेंडर्स भारतात वितरित केले जातात. एवढी मोठी गरज LPG गॅसची आपल्याकडे आहे. या गरजेचा जर आपण विचार केला तर दरवर्षी भारताला 33 मिलियन मॅट्रिक टन एवढा LPG लागतो. जर या एकूण गरजेचा आपण विचार केला तर यामध्ये 88% हा गॅस घरगुती वापरासाठी वापरला जातो आणि 12% हा व्यावसायिक वापरासाठी. व्यावसायिक वापर म्हणजे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि उद्योगांमध्ये वापरला जाणारा LPGचा गॅस. मित्रांनो, भारतात आपल्या गरजेच्या 40% LPG गॅसची निर्मिती होते आणि 60% गॅस हा आपल्याला आयात करावा लागतो. आपण सर्वात जास्त LPG गॅस हा आखातातूनच आयात करतो. आखाती देशांमध्ये सुद्धा कतार या देशातनं आपल्याला सर्वात जास्त LPG मिळतो. आपल्या एकूण आयातापैकी 40% आयात ही एकट्या कतारमधनं केली जाते. परंतु आता सुरू असलेल्या आखाती युद्धामुळे कतारने निर्यात तर बंद केलीच आहे, त्यासोबतच त्यांच्या देशांतर्गत LPG गॅसची निर्मिती सुद्धा कतारने बंद केलेली आहे. त्यामुळे निर्यात होणाऱ्या गॅसपैकी एक मोठा पुरवठादार हा बंद झालेला आहे. त्यामुळे देशात 25% अधिकचं उत्पादन LPG गॅसचं केलं जात आहे, असं पेट्रोलियम मंत्रालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे. ही सर्व परिस्थिती पाहता मित्रांनो, जर सरकारच्या म्हणण्याप्रमाणे LPGची परिस्थिती नियंत्रणात आहे, गॅसचा तुटवडा नाही आहे, तर टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार भारतात 25 ते 30 दिवस पुरेल इतका LPGचा साठा आहे. यासोबतच दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार देशात फक्त 10 दिवस पुरवता येईल एवढाच गॅसचा साठा शिल्लक आहे. पण तरीसुद्धा सरकार म्हणतंय की सर्व काही सुरळीत आहे. मागच्या 2-3 दिवसातल्या काही गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे LPGचा तुटवडा नाही आणि सर्व काही सुरळीत आहे, तर मग सरकारने इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट हा का बरं लागू केला असेल? त्याचप्रमाणे आपण पाहतोय की व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा देखील जवळपास बंद करण्यात आलेला आहे. हा व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधले हॉटेल्स हे जवळपास बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. काही हॉटेल्स मुंबई आणि पुण्यामध्ये बंद देखील झालेले आहेत. बंद नसतील झाले तर त्यांनी ज्या पदार्थांना गॅस लागत नाही, फक्त तेच पदार्थ पुरवण्याची सुरुवात केलेली आहे. आपण न्यूज चॅनलवरती बघत असाल की कित्येक हॉटेल चालक यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आज आमच्याकडे गॅस आहे, पण उद्या असेल की नाही याची काहीही शाश्वती नाही. त्यामुळे मित्रांनो, उद्योगांवर सुद्धा
याचे अतिशय गंभीर परिणाम होऊ लागलेले आहेत. छोटे छोटे लघु उद्योग, गृह उद्योग जे पूर्णपणे गॅसवरती अवलंबून आहेत ते बंद देखील झालेले आहेत. मग शासनाकडनं कुठल्या बेसिसवरती हमी दिली जात आहे की सर्व काही सुरळीत चालू आहे? बऱ्याच हॉटेल चालकांनी आता चूल किंवा इलेक्ट्रिक शेगडी याचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. तशी चित्र, तसे दृश्य आणि तशा प्रतिक्रिया देखील आपण न्यूज चॅनल्सवरती आणि सोशल मीडियामध्ये बघू शकतो. त्यामुळे खरंच गॅसचा आपल्याकडे किती साठा आहे आणि तो किती दिवस पुरेल, किंवा भविष्यात गॅसची अडचण ही आणखी मोठं रूप धारण करेल का, याकडे आपल्या सर्वांना लक्ष देणं आवश्यक आहे. तुमचं काय मत आहे मित्रांनो? तुमच्या भागात गॅसची काय आवश्यकता आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि धक्काबुक्की या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.